परंतु मामाने तुमच्यात नेमकं काय बघितलं? कारण तुमच्या कुस्त्या बघितले का कधी? कशामुळे म्हणले की ते दुसरे काका पवार होऊ शकतात? ऍक्च्युली काय झालं तर मी 4थी किंवा 5वीला असेल, माझं वजन 25 किलो होतं आणि नगरला एक उत्तर महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा होती. तिथं वडील 65 किलो खेळले होते आणि मी 25 किलो वजन होतं, 32 किलोचा पहिला गट होता, म्हणून ते त्या गटात मला खेळावं लागलं. म्हणजे वडील आणि तुम्ही एकाच स्पर्धेत खेळले? येस येस. म्हणजे लग्न झाल्यानंतर पण वडिलांनी पलवानकी चालू होती? अरे बाबा. मग आम्ही तिथे एकत्र त्या स्पर्धेत खेळत होतो आणि त्या स्पर्धेला बक्षीस समारंभासाठी बिराजदार मामा प्रमुख पाहुणे होते. तर त्यांना माहित होतं, ऐकून होते की बाळूचं पोरग चांगलं खेळते, म्हणजे भागात वडिलांना बाळू म्हणायचे. मग ते तर त्यांनी ऐकून होते आणि ते आले आणि आले त्यांनी काय केलं, अलाउन्स सर जे होते त्यांना पुकारा सांगितलं की ते बाळू आवरेंचं पोरग आहे, त्याची कुस्ती घ्या म्हणून फायनलची वगैरे. तर त्यांना सांगितलं की ते बारीक गटातल्या कुस्त्या सकाळीच फायनल घेतल्या, आता फक्त हे ओपनची कुस्ती आणि 1-2 अशा कुस्त्या आहेत म्हणून. तर त्यांनी त्या आयोजकाला सांगितलं की त्याची कुस्ती ज्या पोराबरोबर फायनल झाली त्याच्या बरोबर घ्या परत एकदा. मग ती स्पेशल बिराजदार मामांनी ती कुस्ती त्या मैदानात परत घेतली आणि त्या मुलाबरोबर माझी फायनल कुस्ती खूप म्हणजे हे झाली. योगायोगाने मामांबरोबर ती कुस्ती लावली. मला जरा थोडस लहान जरी असलं तरी समजा कळता होतोच आणि मला थोडी भीती वाटली, पण मी त्याला त्या कुस्तीमध्ये लई लवकर चितपट केलं. मग ते बघितलं मी, आबा आमचे आपले साधे कपडे, ते मला आणि आठवते असे मामा उभा, वडील आणि मी असं लहान हाताला धरून ते म्हणले की दुसरा काका पवार होईल, म्हणून मी तुम्हाला ते सुरुवातीला सांगितलं. तर ती दूरदृष्टी बिराजदार मामांकडे होती त्यावेळेस. समजा त्यांना ते त्या आताच्या काळातले ते द्रोणाचार्य होते आणि मग ते कुठं समजा ते त्यांच्या वाणीतनं गेलं, ते कदाचित त्यांचा ते आशीर्वाद होता, दूरदृष्टी होती, म्हणून ते शक्य झालं.